मी कालच खरं तर मीडियाला माहिती नाही, दुर्दैवाने वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात. माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण जाहीरपणे बोललो. मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून CP आहेत. मी पुण्याच्याही CPला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही, पण पुण्याचे CP म्हणले की दादा टोटली केस ही चोबेंकडे, म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका. जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा. त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते, परंतु दोघं अटक नव्हते. त्यांनी 3 टीम सोडलेल्या होत्या. काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा, पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये. ताबडतोब अटक करून ह्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत, जुने कायदे आहेत, ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशी पण बोललो. आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईन त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे. माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं, परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही. त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो, तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या. पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे, मी तिथला पालकमंत्री या नात्याने लक्ष घातलेलं आहे आणि ह्या संपूर्ण जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेतं आहे, आम्ही सगळेच घेतो आहे आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे. ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 2-3 दिवस तो मुलगा आई नसल्यामुळे रडत होता. काल मात्र तो आजीच्या कुशीमध्ये छानपणे झोपला आणि एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललो आहे. मी त्यांना सगळं काही सांगितलं. ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्यांनी पण मला बोलून दाखवलं तुम्ही तो विषय काढलेला होता. आणि आज रात्री गेल्यानंतर मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे जे काही सापडत नव्हते, आपला पोलीस यंत्रणा एवढी सक्षम आहे, कुठेही पाताळात जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो, अशी म्हणण्यामागचा उद्देश आहे. कुठलाही पक्ष असेल, कुठलाही नेता असेल, अशा पद्धतीचे कृत्य करायला सांगत नाही किंवा कुठलाही म्हणत नाही, तरी देखील अशा कृत्यामुळे एक मनस्ताप होतो नेत्यांना. मनस्ताप होतो. तुम्ही काही चॅनलवाले बघा, हे अजित पवारांनी असं, अरे अजित पवारांचा काही संबंध आहे? माझा दुरान्वय पण संबंध नाही आहे. फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता. मग आम्ही काही कार्यकर्ता, उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहेत, माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले पाहिजे. ही बाब गंभीर आहे, बरोबर आहे. काल तुम्ही म्हटलात की लग्नाला जाणं माझा काय दोष आहे. माळेगावच्या सभेत मात्र आपण जी भूमिका मांडली त्याच्यानंतर तिथं हास्य विनोद रंगला. इतकं गंभीर प्रकरण असताना अशा प्रकारे नाही. एक मिनिट, तुम्हाला साधं कळतं का? मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात. दाखवले ना का नाही दाखवले? हां, माझा काही संबंध. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे? मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही. मी लग्नाला नाही जाणार. त्याच्यानंतर समोरची लोक असली
त्याला माझा काय दोष आहे? त्यानंतर आपण पण हसला. एक मिनिट व्हिडिओ तशा प्रकारचा असू द्या ना. पुढे आले. मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय? दोष आहे का माझा? ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय, कसपटेंच्या वडिलांना विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आहेत आणि काय, आणि काल ते माझ्याशीच बोलले. तुम्हाला काय आहे, अजित पवारांच्या शिवाय उद्योग नाहीये. काही माझा कुठेही संबंध नसताना. एक मिनिट. अनेक हजारो कार्यकर्त्यांच्या लग्नाला तुम्ही उपस्थित राहता, त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाहीये. अहो, कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली, त्याला माझा काय दोष आहे एक मला सांगा ना. तुम्ही अनेक चॅनलवाले, तुमचा पण दाखवतोय काय नाही मला माहीत नाही, पण अनेक चॅनलवाले दाखवतात, माझा काय संबंध आहे? मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं. ती जी मंडळी आज पकडलेली आहे ती सगळी तळेगावमध्ये एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना जे काही असतील, पोलिसांचं फेल्युअर म्हणायचं जात आहे. एक मिनिट. कालच मी पुन्हा सांगितलं, तुम्ही काय करता मीडिया, काल सांगितलेलं होतं की कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल. आपण काय ते तुमचं 3 टीम होत्या, त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या. आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण PC पण वाढलेली आहे कोर्टाच्या पुढे हजर केल्यानंतर. आत्तापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी, आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे, तिला पण आम्ही पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही. आणि आज मी तर कसपटेंच्या परिवाराला भेटणारच आहे, त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही, परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसं बोलले तसे वडिलांच्या मिसेस, त्यांचे इतर नातेवाईक, कसपटे परिवारातले ते पण मला सांगतील. आणि तुम्हाला कालही माहिती आहे की CMच्या पण सक्त सूचना आहेत, माझ्याही सक्त सूचना आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे म्हणजे घटना घडताच कामा नये. मुलींनी एक केलं पाहिजे. माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे, ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात, की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते. आणि इथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही. तर कोल्हापूर दौऱ्यानंतर अजित पवार हे कसपटे कुटुंबाची भेट घेणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी समोर आणलेली आहे. आणि अजित पवारांवर जे आरोप केले जात आहेत त्या आरोपांवर देखील अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे, संताप व्यक्त केलेला आहे. मी केवळ लग्न समारंभाला उपस्थित होतो, त्यामध्ये माझा काय दोष, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. रगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही आहे, मी फक्त त्या लग्न समारंभाला उपस्थित होतो, असं स्पष्टीकरण अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. अजित पवार हे कसपटे कुटुंबाची भेट देखील घेणार आहेत. आरोप